तुकाराम महाराज आपल्या कीर्तनाला घेतलेल्या अभंगात सांगतात, गळ्या देवाला ही भक्ती आवडते. कोणती? हेची थोर पाटकरजा भक्ती आवडते देवा. हेच थोर, हेच सगळ्यात महत्वाची भक्ती आहे. हेच देवाला आवडते. कोणती? संकल्पावी माया संसाराची. तुम्ही बाकी भक्ती करता तुम्ही, पण तुमची उपयोगी पडते. करून राहिले पण तुमचं आयुष्य खराब होऊन राहिलं, भक्ती योग्य नाही होऊन राहिली. बघा सगळे कास्तकार मंडळी बसलेली आहे. आपल्या वावरात 7ची मोटर आहे, 7ची, आणि गव्हाची वलीत सुरू आहे. तिकडून मोटर सुरू केली, बदबद बदबद एवढी धार पडून राहिली. वलीत करणारा तिकडल्या कोपऱ्यात वलीत आहे, तिकडे गेला, जाऊन बसला. पाणी येते बा, दांडाचं पाणी, पाणी येते बा, पाणी येते बा. 10 मिनिटात पाणी येणार, अर्धा घंटा झाला, 1 घंटा झाला, पाणी काही आलं नाही. इकडे येऊन पाणी, मोटर सुरू आहे. काय झालं असं पाहिजे? मोटर सुरू आहे आणि पाणी आलं नाही. इथं काय झालं असं पाहिजे? कुठं तरी मुरलं असलं पाहिजे. तसं भक्ती सुरू आहे. भगवान सांगतात, म्हणूनिगा पंडुसुता. गीतेमध्ये सांगतात भगवान, म्हणूनिगा पंडुसुता अंतर शुद्ध नसता. म्हणूनिगा पंडुसुता, हे अर्जुना, अंतर शुद्ध नसता बाहेरील कर्म सर्वथा विटंबुला. बाहेर सगळं सोम दिसते भक्तीचं, बापा 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 भक्तीचं, लोट चालले सगळे भक्तीचे. बाहेरील कर्म सर्वथा विटंबुका. का विटंबुका? अंतरशुद्ध होते. आणि परमार्थाचं पहिलं फल आहे माणसाची चित्तशुद्धी होती, अंतरशुद्धी होती. जर अंतरशुद्ध झालं नसेल तर माणसाच्या चेहऱ्यावर आनंद काही, मनात जर कपट असेल तर आनंद राहते काय? नाही. मनात कपट असेल तर आनंद राहते, मग चेहऱ्यावर दिसत नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगात सांगतात, गळ्या हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, अभंगाचं पहिलं चरण इथं सुरुवात झालं. आतापर्यंत झालं नागरण वक्र सुरू झालं सगळं. आता फक्त पेरणं करायचं आहे. आता पेरणं करायला काही टाइम नाही, पाणी आलं जोरदार, आता जाते घरी, म्हणून थांबतो. विठोबा